जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहत आहात समाजकट्टा यूट्यूब चॅनल. समाजकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज समाजकट्टा यूट्यूब चॅनलवर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत दैनिक सार्वभौम राष्ट्र या दैनिकाचे लीगल ॲडवायझर आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील मान्य ॲडव्होकेट भोसले साहेब. आपण चर्चा करणार आहोत की 1 ऑगस्ट 2024 रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयानं SC ST यांच्या क्रिमिनल संदर्भात जो जजमेंट दिलेला आहे, जो निर्णय दिलेला आहे, त्या संदर्भात आपण ॲडव्होकेट भोसले यांच्याकडे चर्चा करणार आहोत. भोसले सर, जय भीम. जय भीम. समाजकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पहिलं मनपूर्वक स्वागत. आपणास ठाऊक आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयानं SC STच्या क्रिमिनल संदर्भात उपवर्गीकरणासंदर्भात जो काही निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयासंदर्भात आम्ही आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं आहे. खरं पाहता हा सगळा निर्णय, या निर्णयाविषयी जे काही समाजामध्ये प्रतिबिंब उमटतं आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्या अगोदर, चर्चेला सुरुवात करण्याआधी एक पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की भारतीय संविधानामध्ये आरक्षण नेमकं कशासाठी दिलं, आरक्षणाचा मूळ पाया काय, याविषयी आपण माहिती द्या. धन्यवाद सर. प्रथमतः मी समाजकट्टा या यूट्यूब चॅनलचं अभिनंदन करतो. त्यांनी मला या विषयावरती बोलणं किंवा माझं मत व्यक्त करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल चॅनलचं धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. वर्षानुवर्ष या विषयाच्या अनुषंगाने या देशामध्ये, जगामध्ये व्यक्तींमध्ये जो काही भेदभाव केला जातो तो नष्ट करण्याच्या प्रक्रियेतला हा अत्यंत महत्त्वाची कडी असणारा विषय आहे. भारतीय संविधानामध्ये जे रिझर्वेशन म्हटलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीची उन्नती करण्यासाठी शासनाने केलेली जी काही प्रयोजनं आहेत ते आर्टिकल 16(4) नुसार, अनुच्छेद 16(4) नुसार भारतीय संविधानामध्ये जे एनी बॅकवर्ड क्लासेस जे सरकारला वाटतं त्यांची सूची बनवून, ज्यांचं ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन इन द सर्व्हिसेस, ज्यांना पूर्णपणे योग्य ती संधी शासकीय नोकऱ्यांमध्ये लाभत नाही, अशांची यादी करून त्यांना त्या संधीचा उपयोग करून देणं हे आर्टिकल 16(4) नुसार कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर आर्टिकल 340, 341, 342 या 3 अनुच्छेदानुसार भारतीय संविधानामध्ये जे काही भारत देशातले नागरिक आहेत त्यांचं ग्रुपिंग करून त्यांच्या अपलिफ्टमेंट किंवा त्यांच्या उन्नतीसाठी काही स्पेशल प्रोव्हिजन्स केल्या गेलेल्या आहेत की बाबा सरकारने या लोकांकडे, या लोकांची जी काही उन्नती आहे, शैक्षणिक आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे किंवा विविध पद्धतीचे त्याचे मान सरकार ठरवू शकतं आणि त्याच्यानुसार त्यांना स्पेशल पॉलिसीज करून त्यांचं अपब्रिंग करू शकतं. या अनुषंगाने हे आहे. परंतु भारतीय संविधानामध्ये असं स्पेसिफाईड रिझर्वेशन असा काही कुठलाही कायदा किंवा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख नाहीये. जो काही उल्लेख आपल्याला मिळतो किंवा दिसतो तो भारतीय संविधानामध्ये जे काही अमेंडमेंट्स नंतरच्या कालावधीमध्ये झाले गेलेले आहेत त्या सरकारने त्या अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केले गेलेले आहेत. हे महत्त्वाचा भाग आहे. भारतीय संविधानाच्या आधी या जे काही आपलं जजमेंट आहे, सुप्रीम कोर्ट आणि जे काही जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटमध्ये सुद्धा माननीय न्यायालयाने भारतीय संविधानाच्या आधी ज्या काही गोष्टी या देशामध्ये घडल्या त्याचा उपपोह म्हणून, त्याचा एक रेफरन्स म्हणून त्याचा उल्लेख या जजमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो रेफरन्स मग जस्टिफिकेशन करण्यासाठी आहे, पण तो जस्टिफिकेशन कॉन्स्टिट्यूशनली इनव्हॅलिड आहे किंवा वाईड आहे असं माझं मत आहे. जो दुसरा तुमचा प्रश्न आहे की याचा बेसिक ढाचा किंवा मूळ पाया कुठून उभा राहिला, तर माझ्या अभ्यासानुसार मला जे माहिती आहे त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स किंवा त्याच्या आधी साऊथ बोरो कमिशन जे भारतामध्ये
18-19ला येऊन गेलं. त्या 2 कमिशन समोर जे काही डेलिगेशन गेलेलं आहे किंवा 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो कायदा बनवण्यात आला, त्या कायदा कसा असावा, भारताचं संविधान किंवा कॉन्स्टिट्युशनल बेस कसा असावा, यासाठी जे काही राऊंड टेबल कॉन्फरन्स 1930, 31, 32 दरम्यान जे ब्रिटिश या ठिकाणी झाले, लंडन इथे झाले, त्या याच्यामध्ये एक सब मायनॉरिटी कमिटी जी गठीत करण्यात आली. त्या कमिटीमध्ये बाबासाहेब हे मेंबर होते आणि तिथे त्यांनी रिझर्वेशनची गरज काय आहे आणि तेव्हापासून 1935ला जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन ज्या शेड्यूल जाती होत्या त्यांचं एक वर्गीकरण करण्यात आलं किंवा त्याला ग्रुपिंग करण्यात आलं आणि ते ग्रुपिंग करून त्यांना स्पेशल ट्रीटमेंट फॉर देअर अपमिट, जे काही त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे किंवा जे काही त्यांच्या संध्या गेलेल्या आहेत त्या शासनाकडून जाऊ नयेत अशी योजना 1935 आणि 1936च्या ऑर्डरमध्ये, जे प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1936 आहे, ते आपल्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. असा त्याचा एक बेस आहे. आपण हा क्रिमिलेअरचा विषय छेडत असताना यापूर्वी ओबीसी समाज समूहाला सुद्धा क्रिमिलेअर लावण्यात आलेला आहे. तो क्रिमिलेअरचा पार्ट पाहता आता जर जे सुप्रीम कोर्टाने मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे काही मत प्रदर्शित केलं आहे आणि त्याचा इम्पेरियल डेटा गोळा करण्याचं काम राज्य शासनाला दिलेलं आहे, म्हणजे ज्याला स्टेट म्हटलं गेलं आहे त्यांना दिलं आहे, आणि त्यांनी जर तो इम्पेरियल डेटा गोळा केल्यानंतर त्यांनी जर SC ST समाजाला क्रिमिलेअर लावलं तर ते SC ST समाजाचं क्रिमिलेअर आणि ओबीसी समाजाचं क्रिमिलेअर याच्यामध्ये नेमका फरक काय असणार आहे? जे क्रिमिनल लावलं गेलेलं आहे, जे अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये जे काही क्रिमिनल लावलेलं गेलेलं आहे ते आर्टिकल 340 नुसार आहे. शेड्यूल कास्टचं जे काही क्रिमिनल लावलं जावं असं जे काही सुप्रीम कोर्टचं म्हणणं आलेलं आहे, त्या म्हणण्यावरती जे काही उपभोग आहे किंवा मागणी आहे ती त्या पद्धतीची नसताना सुद्धा त्या पद्धतीचं ते कन्क्लुजिव्ह ऑब्झर्वेशन आलेले आहेत आणि त्या पद्धतीने एक डिरेक्शन दिले गेलेले आहेत की सरकारने अशा पद्धतीचे भूमिका घ्याव्यात. पण हा जो काही मुद्दा आहे क्रिमिलेअर, हा सरकारने मोजमाप करून लावण्याचा जो काही भाग आहे किंवा बाबा कोणाला कुठली संधी उपलब्ध करून द्यायची, कोणाला संधी उपलब्ध करून द्यायची नाही, याचे जे काही क्रायटेरिया आहेत त्यापैकी एक क्रायटेरिया म्हणजे क्रिमिलेअर जो फायनान्शियली मोजला जातो या सरकारच्या आधिपत्यामध्ये, तो सरकार फायनान्शियली कॅल्क्युलेट केला जातो. आता तो फायनान्शियली अदर बॅकवर्ड क्लासला 8 लाखाच्या घरात आहे, तो शेड्यूल कास्टला काय मग तुम्ही 2 लाखाला लावणार का, 1 लाखाला लावणार का? हा क्रायटेरिया फायनान्शियली होऊ शकत नाही. क्रिमिलेअर हा क्रायटेरिया फायनान्शियली होऊ शकत नाही. जो काही अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये सुद्धा जो काही लावला गेलेला आहे तोही कदाचित चुकीचा आहे की काय असं मत यावेळेस मांडायला काही हरकत नाही. पुनर्विलोकन झालं पाहिजे, परत नक्कीच व्हायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे. सुप्रीम कोर्टाचं जे काही आता मत आलंय 1 ऑगस्ट 2024ला क्रिमिलेअर संदर्भात SC STच्या, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय? हा, आता हे जे काही चिन्मया जे केस आहे आणि वर्षस आंध्र प्रदेश आहे आणि त्याच्या आधीची जी काही इंदिरा जी केस आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशन संदर्भातले जे काही महत्वाचे विषय आहेत ते त्याच्या 5 बेंच जजेसने ऍड्रेस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक जस्टिस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्णतः तो जस्टिस आहे असं म्हणता येणार नाही, परंतु तो प्रयत्न कोर्टाकडून करण्यात आलेला आहे. आता हे 7 जजेस याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे घेतलेल्या आहेत क्रिमिलेअर संदर्भात. पण क्रिमिलेअर हा महत्वाचा जो काही भाग आहे तो अत्यंत योग्य पद्धतीने सरकार एक्झरसाइज करणार आहे का, करतंय का, ह्या सर्व बाबी सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्या फक्त आणि फक्त आर्टिकल 340, 341, 342 जे स्पेशल प्रोव्हिजन फॉर सर्टन क्लासेस, विशिष्ट लोकांसाठी एक विशिष्ट अशी सोय काही कालावधीपुरती जी संविधानामध्ये निर्माण केलेली आहे त्या अनुषंगाने त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. परंतु जे काही आपले आत्ताचे जजमेंट आलेले आहेत ते फंडामेंटल राईट्सचा त्याला काही बाधा येते का किंवा ते फंडामेंटल राईट्स नुसार व्हॅलिड आहे का असा जो प्रश्न निर्माण केलेला आहे
तो कदाचित पूर्णतः चुकीचा आहे असं मला दिसतं. कारण का ज्या आर्थिक संविधानामध्ये 340, 341, 342 मध्ये पूर्णतः सरकारला तो अधिकार दिला असताना तो फंडामेंटली राईट्स मध्ये ओव्हरलूड होऊच शकत नाही, होणार नाही. इव्हन तो प्रश्न तिथे आणण्याची कारण काय, याच्यावरती बारकाईने आपल्याला अभ्यासपूर्ण विचार करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. काय कारण काय? आता जर उद्दिष्ट म्हणजे सरकार चालवणाऱ्या सर्व व्यक्तींचं, म्हणजे या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं आणि जे देशाचं नेतृत्व करणारे आहेत अशा सर्व राजकारण्यांचं किंवा या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींचं उद्दिष्ट काय, हेतू काय, प्रपोज काय, हेतू चांगला नाही असं वाटतं. स्पष्टपणे दिसत आहे. या देशाला अभिप्रेत काय आहे, या देशामध्ये लोकांना अभिप्रेत काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे, तर लोकांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी या सरकारने पूर्ण सुविधा करणं गरजेचं आहे. पण त्या पद्धतीने सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत का, तर नक्कीच त्याचं उत्तर नाही असं आपल्याला मिळतं. मग ह्या सुविधा उपलब्ध न होण्याची कारणं जर आपण शोधली तर आपल्याला या सरकारने जे काही त्यांच्याकडे फायनान्शियल इनॅबिलिटी दर्शवणं, सांगणं सिटीजनला चुकीच्या दिशेने दिशाभूल करण्यासारखं आहे असं माझं मत आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून सर्व विशेष सर्कल गोवलं जाते की काय असा प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होतो. याला माझं सपोर्टिंग आन्सर असं असेल, या जे काही शेड्यूल कास्टचं जे काही आत्ताचं जे जजमेंट आलेलं आहे, क्लासिफिकेशन, सब क्लासिफिकेशन जे आहे ते वेदर इट इज अलाउएबल अंडर आर्टिकल 14, 15 अँड 16 म्हणजे अनुच्छेद 14, 15 आणि 16च्या अनुषंगाने हे रिझर्व जे शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे का, किंवा ते केलं तर ते व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे असा जो प्रश्न या याच्यामध्ये ऍड्रेस केलेला आहे. असा प्रश्न येण्याची कारण काय, तर हे कोणीतरी जाणीवपूर्वक आणले गेलेले आहेत का, की खरोखरच त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते ऍड्रेस झालेले आहेत का, तर याचा बारकाईने अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती माझं स्पष्ट मत आहे की आर्टिकल 14 एवढं स्पष्टपणे क्लिअर आहे की द स्टेट शाल नॉट डिनाय एनी इक्वॅलिटी बिफोर द लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ असं म्हटलेलं आहे. तर ते कुठेतरी डायल्यूट करण्याचा प्रयत्न आहे का किंवा दुसऱ्या दिशेने नेण्याचा प्रश्न आहे का, हे आपल्याला पाहावं लागेल. आणि हे जर आपल्याला पाहायचं असेल तर भारतीय संविधानाचे जे काय प्रियांबल आहे, प्रस्तावना आहे, त्याचं जे उद्दिष्ट पत्रिका आहे ती आपल्याला बारकाईने त्या अनुषंगाने ह्या जजमेंटकडे पाहावं लागेल. तर हे जजमेंट जर आपण त्या अनुषंगाने पाहिलं नाही आणि फक्त मर्यादित आम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये कुठेतरी बाधा येते की काय म्हणून हे सर्व करायचं का, किंवा सरकारी नोकऱ्या मिळाल्या म्हणून आमची उन्नती होणार आहे का, या प्रश्नावरती जर आपण आलो तर नक्कीच मग याच्यामध्ये उद्दिष्टांमध्ये सरकारच्या आणि त्या व्यक्तींच्या उद्दिष्टांमध्ये कुठेतरी मोठी तफावत आपल्याला जाणवते असं स्पष्ट दिसतं. आणि मग सुप्रीम कोर्टने सुमोटो या गोष्टीची दखल घेणं किंवा त्याच्यावरती विचारमंथन करणं आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 14 हे कुठल्याही पद्धतीचं व्हायलेशन करणार नाही, होत नाही आणि ते कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड होईल असं म्हणणं हे कुठेतरी द्विधा अवस्थेत आपल्या सर्व नागरिकांना टाकणार आहे असं नक्की. हे जे जजमेंट किंवा मत आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं, त्याचा काही म्हणजे आंबेडकरी चळवळीतल्या काही वकिलांनी, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय. तुम्ही काय करता, तुमचं मत काय? माझं मत असं आहे की स्पष्टपणे मी याला नाही असं म्हणेन. कारण जरी आपल्याला भीती किंवा एखादी गोष्ट काही तात्पुरत्या क्षणासाठी मिळणारी असेल किंवा त्याचा फायदा होणार असेल किंवा नसेल, त्यामुळं जर लॉंग टर्म आपलं नुकसान होणार असेल किंवा ह्या देशाला जे अभिप्रेत आहे ते होणार नसेल तर नक्कीच त्याचं खंडन करणं गरजेचं आहे. हे म्हणजे जेव्हापासून संविधान अस्तित्वात आलं 1950 पासून, तेव्हापासून पाहिलं तर आरक्षणाचा मुद्दा हा सर्वथा गाजत आहे. पण हे सगळं आरक्षण किंवा आरक्षणाचा विवाद संपवायचा असेल तर मग त्यासाठी नक्की मार्ग काय, काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये नक्कीच मार्ग संविधानामध्येच आहे. कोणता? तो आपल्याला जे फंडामेंटल अधिकार दिलेले आहेत ते काही विशिष्ट व्यक्तींना दिलेले आहेत का, विशिष्ट जातींना दिलेले आहेत का,
तर नक्कीच नाही. या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला दिलेले आहेत. प्रत्येक नागरिक म्हणून प्रत्येक गोष्टीची तपासणी करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आपण एक विशिष्ट वर्गाचे आहोत म्हणून त्या जजमेंटकडे किंवा प्रत्येक सरकारच्या ज्युडिशरीच्या आणि त्याचबरोबर जे काही मेकॅनिझम कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आहे त्या प्रत्येक गोष्टीकडे जर आपण एक विशिष्ट अँगल लावून पाहिलं तर आपलं ऑब्झर्वेशन नक्कीच 100% चुकीचं असणार आहे. पण या देशाचा नागरिक म्हणून जर प्रत्येक गोष्टीकडे मी पाहिलं तर माझं ऑब्झर्वेशन नक्कीच चांगलं असेल असं माझं वी मत द आहे. पीपल ऑफ इंडिया स्टाईलने आपण पाहिलं. हा, कारण का मी या देशाचा नागरिक आहे आणि नागरिक आहे तर मी या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य पद्धतीने वागतोय का किंवा त्या पद्धतीची कार्यप्रणाली मी राबवतोय का. जर ते शुद्ध हेतूने चांगले असेल तर ती त्या पद्धतीचे बाय लॉ मेकिंग करून करण्याची गरज आहे, ती केली पाहिजे. परंतु कॉन्स्टिट्युशनल मध्ये त्याचं अमेंडमेंट करणं किंवा कॉन्स्टिट्युशनली ते व्हॅलिड आहे असं म्हणणं, ज्याच्यामध्ये कस्टोडियन ऑफ फंडामेंटल राईट्स जे आहेत आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टाला त्याचं एक ऍडिशनल अंग दिलं गेलेलं आहे, एक अधिकार दिलेला आहे की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं कुठलेही फंडामेंटल अधिकार म्हणजे मूलभूत अधिकाराचं जर हनन होत असेल तर सुप्रीम कोर्ट त्याला प्रोटेक्ट करेल. गॅरंटेड प्रोटेक्शन दिलेलं असताना सुद्धा सुप्रीम कोर्टच जर आर्टिकल 14 अनुसार जर ते अलाव करत असेल की एनी क्लासिफिकेशन इज अलाउडेबल, तर मेन जे उद्दिष्ट भारतीय नागरिक म्हणून मला जे या देशामध्ये स्वतंत्रता अनुभवायची आहे, लिबर्टी जी अनुभवायची आहे किंवा मला जी इक्वॅलिटी अनुभवायची आहे ती काय याच्यामधून प्रस्थापित होईल का किंवा ती मी ती अचीव्ह करू शकतो का, ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला बारकाईने मागावं घेणे आणि त्याच्यावरती विचारमंथन करून पूर्ण देशातली व्यक्तींनी त्याच्यावरती सातत्याने काम करणं गरजेचं आहे. अदरवाईज ही दरी वाढत जाईल आणि एके दिवशी श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार अशा परिस्थितीमध्ये वेस्टेड इंटरेस्टने जर काम केलं गेलं तर या देशाची पूर्णतः जो आर्थिक ढाचा जो आहे की ज्याच्यावरती ह्या रिझर्वेशन पॉलिसीज आणल्या जातात, कारण का बाबा कोणाच्या आर्थिक उन्नती कमी आहे किंवा इतर काही गोष्टी सांगितल्या जातात, प्रोपोगंडा केला जातो, हा पूर्णतः आपल्याला या देशाला परवडणारा नाही आणि या देशाचं अतोनात असं मोठं नुकसान होऊ शकतं. या देशाला बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राष्ट्र निर्माण करायचं असं जर आपला एक अजेंडा असेल तर त्यासाठी जातीच्या भिंती उद्ध्वस्त नको व्हायला. 100% ते व्हायलाच हवं आणि ते करण्याची जबाबदारी ते सरकारची आहे. आपले नागरिक म्हणून तर 100% आपले आहे. पण ऍज अन वी द पीपल ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस वी द पीपल काम करण्याची एक कार्यपद्धत आहे आणि ती कार्यपद्धत रिपब्लिक म्हणून आहे. रिपब्लिक म्हणून काय कार्यपद्धत आहे, प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहे आणि तो समान अधिकार एकत्रितपणे ज्यावेळेस ऍक्ट करायचा असेल, त्याला बिहेव करायचा असेल, त्याला कन्सेंट घ्यावी लागते, ठराव पारित करावे लागतात आणि ते ठराव पारित करण्याचे जे ठिकाण आहे ते पार्लमेंट आहे. जोपर्यंत जाती जात नाही तोपर्यंत आरक्षण राहील, हे सरकारवरती आहे. आपलं पण काय काम? आपलं भारतीय नागरिक म्हणून नक्कीच आपलं त्याच्यामध्ये 100% काम आहे. वकील म्हणून तुमची भूमिका काय असेल त्याच्यात? वकील म्हणून माझी तर 100% भूमिका असेल की मी या देशातल्या जे काही सर्वोच्च स्थान आहे जिथे कायदे बनवण्याची प्रक्रिया केली जाते किंवा कायदे योग्य आहेत की अयोग्य आहेत ही तपासण्याची प्रक्रिया केली जाते, या मेकॅनिझम मध्ये ॲज अ भारतीय नागरिक म्हणून मी या देशाच्या विरुद्ध होणाऱ्या सर्व गोष्टींना, ज्या देशाला पूरक नसतील, त्या देशाच्या प्रगतीला, तिथल्या व्यक्तींना ती मारक असेल, घातक असेल, अशा गोष्टींच्या विरोधात नाही, त्या पूर्णतः नष्ट करणं. विरोध करण्याची काहीच गरज नाही, नष्ट करण्याची गरज आहे. विरोध करून काय चालणार आहे? विरोध करून आपलं काम कम्प्लीट होणार आहे का? तर नक्कीच नाही होणार आहे. या देशात अजेंडा काय असेल? याचा अजेंडा नक्कीच या देशातल्या नागरिकांना त्यांच्या अधिकाराबद्दल, त्यांच्या मालमत्तेबद्दल, त्यांच्या उन्नतीबद्दल, त्यांच्या प्रगतीबद्दल ते स्वतः किती जबाबदार आहेत आणि त्याचबरोबर ते निवडून देणाऱ्या नेतृत्वाला ते किती जबाबदार आहे आणि त्या नेतृत्वाने चालवणाऱ्या सरकार किती जबाबदार आहे याची सरकारने पूर्णतः माहिती देणं किंवा त्याच्यावरती अवगत करणं, शिक्षित करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण मध्ये चर्चेदरम्यान आता सांगितलं की कलम 14, 15, 16 नंतर अस्पृश्यता निवारणाचं कलम 17 आहे, त्याविषयी काय वाटतं?
त्याचं व्हायोलेशन होतं याच्यामध्ये, या जजमेंटमध्ये? नक्कीच होते असं म्हणायला काय हरकत नाही. सब क्लासिफिकेशन आणि क्लासिफिकेशन ज्यावेळेस हा विषय येतो त्यावेळेस नक्कीच त्याच्या गोष्टीसाठी बढावा दिला जातोय की काय असं मत तयार व्हायला लागतं. आणि जर पूर्ण संविधानाचं प्रारूप जर आपण अभ्यासलं आणि एक सेंट्रिक पॉइंट म्हणून जर आपण प्रिअम्बल पाहिलं आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे ज्युडिशरीने, त्याचबरोबर आपल्या पार्लमेंटने, त्याचबरोबर असलेला प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक व्यक्तीची जी काही प्रतिष्ठा आहे किंवा डिग्निटी आहे हे अचीव करण्यासाठी जे काही उपभोग करण्याची गरज आहे ती करणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना प्रत्येक व्यक्तीला जो काय अधिकार गेलेला आहे त्या अधिकाराचं कुठेही हनन होणार नाही अशा पद्धतीची वागणूक ठेवणं किंवा तशा पद्धतीचे कायदे निर्माण करणं हे गरजेचं असताना त्या दृष्टिकोनातून आपण कुठपर्यंत आलेलो आहे आणि कुठे जायचं आहे याची आपल्याला नक्कीच तपासणी करावी लागेल. इम्पेरियल डेटा गोळा केला स्टेटनं आणि ती अबकडं हे वर्गीकरण केलं, उपवर्गीकरण, तर तो जातीमधला संघर्ष होणार नाही असं वाटतं? संघर्ष नक्कीच होणार. आता आपण जस्ट रिसेंट उदाहरण पाहिलं मराठा आरक्षण वर्सेस ओबीसी आरक्षण, तर संघर्ष नक्कीच आहे. मग हे दोन भारतीय नागरिकांमध्ये लावलेलं भांडण आहे का? तर नक्कीच हो असं उत्तर आपल्याला स्पष्ट दिसतंय. मग हे उत्तराला सोल्युशन काय? तर सोल्युशन त्याच्या विरुद्ध आपल्याला वागावं लागेल. जे आता आपण वागतोय ते चुकीचं वागतोय एवढं तरी आपल्याला प्रथमदर्शी समजणं गरजेचं आहे. नंतर त्याच्यावरती आपल्याला सकारात्मकता वेगळ्या पद्धतीने सर्व राजकारण्यांना विचार करावा लागेल आणि त्याचं सोल्युशन नक्कीच मिळेल. हे सगळं घडत असताना देशाचं सार्वभौमत्व वेठीस धरलं जात आहे असं नाही वाटत? देशाचं सार्वभौमत्व वेठीस धरलं जातंय का? तर त्याचं उत्तर नक्कीच नाही येईल. कसं नाही येईल? कारण का या देशामध्ये आपण सार्वभौम आहोत, सर्वजण सार्वभौम आहेत आणि आपला देश चांगला आहे आणि त्या देशाला जे काही अधिकार प्राप्त झालेले आहेत ते आपण उपभोगत आहोत. आपलं सार्वभौमत्व आहे. फक्त आता जे काय आपले इंटरनल क्लॅशेस आपण जे चालू केलेले आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला नको करायला पाहिजेत त्या आपण करत आहोत, त्यामुळं जे भावना निर्माण होते ती कदाचित चुकीची आहे असं म्हणायला काय शेवटचा प्रश्न, एकंदरीत राष्ट्र म्हणून जी जबाबदारी आपण स्वीकारली आहे घटनाकारांच्या संकल्पनेतली, ती अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही या भारतीय नागरिकांना एक वकील म्हणून, कायद्याचे पदवीधर म्हणून किंवा एक कायद्याचे अभ्यासक म्हणून काय संदेश देऊ इच्छिता? भारतीय नागरिकाने सर्वात महत्वाचा जो काही भाग आहे तो या देशाची कार्यप्रणाली काय आहे, रिपब्लिक कार्यपद्धती काय आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने काम जर आपण केलं किंवा त्या पद्धतीने सर्व गोष्टीचा आढावा घेतला तर ते योग्य आहे असं मला वाटतंय. एकंदरीत हा सगळा विषय पाहता आपण मगाशी म्हणालात की बॅकवर्ड हा आरक्षणाचा पाया आहे, बरोबर आहे? बरोबर. काही लोक म्हणतात की हा आरक्षण सोडलं पाहिजे, ज्यांची ताटं भरलीत आरक्षणाच्या याच्यातून, ज्यांची ताटं भरलीत त्यांनी ते आरक्षण सोडलं पाहिजे, असे दोन प्रभाव दिसतात. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती, बरोबर? द्रौपदी मुर्मू असतील किंवा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी असतील, यांना आर्थिक ढाच्यानुसार जर पाहिलं तर सगळ्यात जास्त वेतन, बरोबर. पण सूर्यनारायण मंदिरामध्ये रामनाथ कोविंदजींना एंट्री दिली नाही. राम मंदिर उद्घाटन आणि संसदेच्या उद्घाटनामध्ये विद्यमान राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना एंट्री नव्हती. हे सगळं होत असताना तुम्हाला ह्या सगळ्या एकंदरीत ह्या परिस्थितीविषयी काय वाटतं? याच्यामध्ये स्पष्टपणे जर बोलायचं झालं तर आपल्याला जे आर्टिकल 23, 24, 25 जे आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन याच्याकडे पाहावं लागेल. आणि फ्रीडम ऑफ रिलिजन जो प्रकार आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापला जो काही धर्म आहे तो आपल्या घरामध्ये
त्याचं जतन करायचं, उपासना करायचं, त्याला पूर्णतः अधिकार आहे. नाही, ते जतन, उपासना, फ्रीडम ऑफ रिलिजन हे घरापुरतं झालं. हा, पण ज्या वेळेस राष्ट्रपतीला तिथे नकार दिला जातो, तिथे राष्ट्रपती ऍज अन इंडिव्हिज्युअल ऍस्पेक्ट म्हणून त्या धर्माचं हे करण्यासाठी तिथे जात आहे का, किंवा एक व्यक्ती म्हणून तिथे जात आहे का? संसदेचं उद्घाटन होतं त्यावेळेला संसदेचं उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे की प्रधानमंत्र्यांच्या? नक्कीच या देशाचा सर्वोच्च जे स्थान आहे ते राष्ट्रपतीने. कलम 17 हे होत आहे ना, अस्पृश्यता पाळली जात नाही असं वाटत नाही का? नक्कीच उल्लंघन केलं जातं, व्हायलेशन आहे ना तिथे, 100% आहे. आणि हेच करण्याची जी जबाबदारी आहे ते जबाबदारी झटकणारे सर्वजण आहेत, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने संसदेमध्ये कायदे निर्माण झाले पाहिजेत, रिपील केले पाहिजेत. म्हणजे जो अयोग्य कायदा आहे तो रिपील करणं, जो योग्य आहे तो इम्प्लिमेंट करणं, नवीन गोष्टीसाठी नवीन कायदे निर्माण करणं, किंवा जुन्या कायद्यांमध्ये काही त्रुटी सापडल्या तर त्या अमेंड करणं, हे जे काही प्रक्रिया आहे ती काय उद्दिष्टाने आपण करतो हा महत्वाचा भाग आहे. आणि तिथे योग्य पद्धतीचं रिप्रेझेंटेशन होत नसल्यामुळे, किंवा त्या उद्दिष्टाने रिप्रेझेंटेटिव्ह करणारे व्यक्ती विचार करत नसल्यामुळे तो परिणाम आहे. त्याचबरोबर ज्युडिशरीमध्ये सुद्धा त्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळेल की फंडामेंटल राईट्सचं पूर्ण प्रोटेक्शन करण्याचा अधिकार ज्युडिशरीकडे आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे पण आपल्याला पाहताना त्या गोष्टी जाणवतील. मग ह्या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो या देशातले नागरिक म्हणून प्रत्येकाला ह्या गोष्टी अजून सुज्ञान म्हणून कितपत समजलेल्या आहेत. आज जर त्या योग्य पद्धतीने समजलेल्या नसतील तर मग इम्पेरिकल डाटा कलेक्शन असो किंवा त्या चुकीच्या विचारांवरती केलेली कोणतीही कृती ही चुकीचीच ठरणार आहे, एवढं नक्की. धन्यवाद सर. आपण समाजकट्टा युट्यूब चॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल आपले आभार. आपण म्हणालात की आपण स्वतः या म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने जे काय मत प्रदर्शित केलंय ते आपल्याला अमान्य आहे. कारण जातीय संघर्ष उभा राहण्यापेक्षा राष्ट्रनिर्मिती, जे बाबासाहेबांनी जे संकल्पना उभी केली राष्ट्रनिर्मितीसाठी, त्या राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि इम्पिरियल डेटा गोळा करा, काही करा, पण या देशामध्ये जातीय संघर्ष उभा राहणार नाही. भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी एक भारतीयत्वाची वीण भारतीय संविधानामधून घातलेली आहे ती वीण उसवता कामा नये. जर आरक्षणच संपवायचं असेल तर पहिल्या इथे जाती संपवल्या पाहिजेत, जातीच्या भिंती कोलमडून उद्ध्वस्त केल्या पाहिजेत असं आपलं मत आलं. आपण जे समाजकट्टा युट्यूब चॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय.